नमस्कार, माझे नाव आहे सौरभ बुगले. मी तुम्हाला इयत्ता 5वी विषय गणित सेमीमधले मराठीमध्ये सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला धडा आहे 6वा अँगल्स म्हणजे कोन. आपण आता 3 प्रकारचे कोन शिकणार आहे, म्हणजे 3 प्रकारचे अँगल. आता पहिला आहे राईट अँगल, दुसरा आहे ॲक्यूट अँगल आणि तिसरा आहे ऑब्ट्यूज अँगल. तर आता राईट अँगल 90 डिग्रीचा, ॲक्यूट अँगल 90 डिग्रीपेक्षा छोटा असतो. आता हे 60 डिग्री आणि हे 90 डिग्री आहे. मग 90 पेक्षा 60 हे तर छोटे आहे, मग हा ॲक्यूट अँगल झाला. म्हणजे 90 डिग्रीपेक्षा हा अँगल छोटा आहे. म्हणजे काटकोनापेक्षा आपण याला राईट अँगलला काटकोन म्हणतो मराठीमध्ये, आणि ॲक्यूट अँगलला लघुकोन. म्हणजे ह्या काटकोनापेक्षा हा लघुकोन छोटा आहे, म्हणजे लहान कोन आहे. हा लहान कोन, लघुकोन म्हणजे लहान कोन. 90 डिग्रीपेक्षा 60 छोटे आहे, त्यामुळे हा ॲक्यूट अँगल. आणि 90 डिग्रीपेक्षा हे 140 डिग्री मोठे आहे, त्यामुळे हा ऑब्ट्यूज अँगल. आता ऑब्ट्यूज अँगल आणि राईट अँगल मध्ये 90 डिग्रीचा राईट अँगल असतो. 90 डिग्रीपेक्षा मोठे म्हणजे 90 डिग्री 160, 120, 180 असं 100 असे ह्यात 90 पेक्षा मोठे ते असतात, त्यांना आपण ऑब्ट्यूज अँगल म्हणतो. आणि 90 पेक्षा 10 पासून तर 80 पर्यंत ते ॲक्यूट अँगल असतात. मग आता 140 90 पेक्षा 140 हे मोठे आहे, मग हा झाला ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगलला आपण विशाल कोन म्हणतो. विशाल म्हणजे मोठा आणि कोन म्हणजे आपला हा म्हणजे विशाल कोन म्हणजे मोठा कोन. आता ऑब्ट्यूज हा विशाल कोन आहे, आणि हाच राईट अँगल असा बनवू शकतो, राईट अँगल. आणि हाच ॲक्यूट असा बनवू शकतो, आणि हाच ऑब्ट्यूज असा बनवू शकतो. हे कसे बनवू शकतात? आपण आपल्या किती डिग्रीचा आहे त्याच्यावर ठरते की तो कोणचा कोन आहे. तर आपण 3 प्रकारचे कोन शिकलेलो आहे, राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. तर आपण आता आपला पुढचं आपण शिकूया. आता आपण पुढे शिकूया. तर आपला पुढचा टॉपिक आहे प्रोटॅक्टर म्हणजे कोनमापक. आता हे आपलं प्रोटॅक्टर आहे, आणि यालाच आपण मराठीमध्ये कोनमापक पण म्हणतो. याच्या मदतीने आपण कोणताही कोन, राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, तो आपण किती डिग्रीचा काढायचा, आपल्या 0 पासून 180 डिग्रीपर्यंत आपण कोणताही कोन काढू शकतो. तर आता याचा हा जो पॉईंट असतो तो आपल्याला हा इथं ठेवायचा आहे. ह्या इथं त्या कोणत्याही अँगलच्या पॉईंटवर ठेवायचं. म्हणजे 2 त्या रेषा इथं समजा एक रेष मिळते, 2 येऊन एकूण एक वरची रेषा निघून मग एक लघुकोन तयार झाला, म्हणजे ॲक्यूट अँगल हा. आणि इथं पॉईंट तयार होत, त्या पॉईंटवर आपल्याला असा हा कोन ठेवायचा आहे असा. मग आपण हे असं आता हा 90 डिग्रीचा म्हणजे हा राईट अँगल आहे. इथून आपण 90 डिग्री आहे, इकडून 0 पासून इकडे 180 पर्यंत, आणि इकडून 0 पासून इकडे 180 डिग्रीपर्यंत आपण काढू शकतो. आता हा पॉईंट आपण समजा इथे ठेवला, तर हा किती डिग्रीचा आहे? हा 70 डिग्रीचा आहे. तो पॉईंट ह्या पॉईंटवर ठेवायचा कोणाच्या, आणि जी खालची आडवी रेषा असते ती ह्या आडव्या रेषेवर आपल्याला ठेवायची. समजा ठेवली, हा पॉईंट ह्या पॉईंटवर हा पॉईंट आला, आणि ही आडवी रेष ह्या आडवी रेषेवर आली, तर हे 70 डिग्रीचा आहे. आणि हा 90 डिग्रीचा कोन आहे. आता हा कोन बघू आपण. आता हा 130 डिग्रीचा कोन आहे. 130 म्हणजे हा ऑब्ट्यूज झाला, आणि हा ॲक्यूट. हा 70 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, तर हा ॲक्यूट झाला. आणि हा राईट अँगल म्हणजे हा 90 डिग्री, हा राईट अँगल 90 डिग्रीचा झालेला आहे, 90 डिग्री. आणि हा 70 डिग्रीचा झाला, म्हणजे हा ॲक्यूट झालेला आहे. आणि हा 130 डिग्रीचा हा झालेला आहे, म्हणजे हा ऑब्ट्यूज अँगल झालेला आहे. तर या प्रकारे आपण प्रोटॅक्टर हा शिकलेलो आहे, हा टॉपिक. आता आपण आपला पुढचा टॉपिक घेऊया. आता आपला पुढचा टॉपिक आहे पॅरलल लाईन. पॅरलल लाईन म्हणजे दोन रेषा एकमेकाला पॅरलल असणारे, म्हणजे एकमेकांना न छेदणाऱ्या लाईन. म्हणजे कोणचीही आता ह्या 2 रेषा आहे, ही एक रेषा आणि ही एक रेषा, हे जर सरळ कुठंतरी वाढवल्या, अनंत रेषा वाढवल्या, तर त्या
एकमेकांना छेदतात का सरळ नेलं तर छेदणार नाही. म्हणजे समजा आपण अशा वाढवल्या इकडं छेदणार का नाही छेदत. म्हणजे हे पॅरलल लाईन आहे, याला आपण पॅरलल लाईन असे म्हणतो. ही सुद्धा पॅरलल आहे, हे पण पॅरलल आहे. आता ही अशी पॅरलल होईल का नाही, कारण आता ही जर वाढवली इथे एकमेकांना छेदतात म्हणजे यालाच आपण पॅरलल लाईन होणार नाही. ही पॅरलल होणार पण ही पॅरलल होणार नाही. आता समजा ही अशी एक आहे आणि ही एक आहे. आता ही सरळ जाते पण अशी पुढे जाऊन एकमेकांना टच होणार. इकडे तोंड छोटं इकडे मोठं आणि इकडे आता इथून हे केली ना आपण मग इथे छोटं होतं. मग आपण हे अशी सरळ नेले का हे पुढं टच होणार, अशा पुढं टच होणार. ही पॅरलल तरी राहणार नाही. समजा ही अशी छोटी पुढं मोठी आणि पुढं मोठी मोठी होत गेली तरी ह्या पॅरलल होत नाही. सरळ रेषा राहतात. आता ह्या दोन्ही रेषाचे ह्या तोंडाला पण अंतर सारखं मधले हे अंतर असतं, हे सारखंच इथलचं पण आणि इथलचं पण. मग हे पॅरलल राहणार. हे अंतर मधलं इथं पण सारखं आहे इथं पण सारखं आहे, हे पॅरलल. आणि ही पॅरलल इथं आता हे छोटं तोंड हे मोठं तोंड हे पॅरलल राहणार नाही. तर आपण आता पॅरलल लाईन शिकलो, तर आपण आता परपेंडिक्युलर लाईन शिकूया. तर आपण आपला पुढचा टॉपिक घेऊया. आपला पुढचा टॉपिक आहे परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन म्हणजे आपला कोणत्याही दोन रेषा एकमेकांना छेदतात आणि तिथे राईट अँगल तयार होतो म्हणजे 90 डिग्रीचा कोन तयार होतो, त्याला परपेंडिक्युलर आपण लाईन असे म्हणतो. आता समजा ह्या दोन रेषा घातल्या, हे एकमेकांना छेदतात का सरळ जर न्यायला ह्या पॅरलल ह्या छेदणार नाही आणि मग ह्या पॅरलल राहतील, परपेंडिक्युलर राहणार नाही. मग जर ही आडवी रेष आणि ही उभी रेष केली तर ह्या परपेंडिक्युलर आहे, कारण हा 90 डिग्रीचा कोन तयार होतो इथे. मग त्यामुळे ह्या रेषा दोन परपेंडिक्युलर आहे कारण इथे 90 डिग्रीचा कोन तयार होतो. 90 डिग्रीचा कोन तयार होतो इथे. आता समजा हीच रेष हे पण इथे पण 90 डिग्रीचा कोन तयार होतो. मग हे पण परपेंडिक्युलर आहे. हा राईट अँगल हा सुद्धा परपेंडिक्युलर आहे आणि आपला 90 डिग्रीचा जो राईट अँगल असतो तो सुद्धा 90 डिग्री हा सुद्धा जिथे राईट अँगल तयार होतो म्हणजे 90 डिग्रीचा तिथे परपेंडिक्युलर लाईन असते. त्या आपला समजा आपल्या भिंतीचा कोपरा आपल्या घराच्या तिथं परपेंडिक्युलर तयार होतो कारण तिथं राईट अँगल असतो. आपला दरवाजा चौक आयत आकार असतो तो सुद्धा राईट अँगल असतो म्हणजे तिथे सुद्धा परपेंडिक्युलर लाईन आहे. त्याला आपण एकमेकांना ज्या रेषा छेदतात मग त्यांना परपेंडिक्युलर लाईन असे म्हणतो आपण. तर आपला हा 6वा एक अँगल्स हा धडा आपल्याला संपलेला आहे. तर आपण आता हा एक आपला टॉपिक संपलेला आहे. तर आपला हा एक धडा पण संपलेला आहे.